मंडळी नमस्कार। मंडळी, बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा राज्याच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आमदार आहेत। सध्या परळी मतदारसंघाची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा देखील सुरू आहे। विशेषतः लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यापासून या चर्चेला मोठा जोर आला आहे। 2019 साली धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता। यंदाच्या लोकसभेला पंकजा मुंडे पराभूत झाल्या तेव्हापासून धनंजय मुंडे यांचा देखील परळीत पराभव होईल असं अनेक त्यांचे राजकीय विरोधक सांगतायत। लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी मोठे परिश्रम घेतल्याचं आपण पाहिलं। मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती इथलं राजकारण पेटत गेलं। मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण झाल्यामुळे मराठा समाजाची एकगठ्ठा मतं ही बजरंग सोनवणे यांना पडली, तर ओबीसी आणि वंजारी समाजाची मतं ही पंकजा मुंडे यांच्या पारड्यात गेली। दरम्यान लोकसभेसारखंच वातावरण पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभेला निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते सध्या मैदानात येत असल्याचं दिसतंय। यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांचं नाव चर्चेत आलं। बबन गीते यांची लोकप्रियता बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। परळीचं राजकारण त्यांना चांगलंच माहिती आहे, तसंच युवा वर्ग हा बबन गीते यांच्या पाठीमागे असल्याचं दिसतंय। मध्यंतरी एका खून प्रकरणानंतर बबन गीते पुन्हा एकदा चर्चेत आले होते। यासोबतच या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्याच माजी प्रदेश उपाध्यक्ष सुधामती गुट्टे यांच्याही नावाची आता चर्चा सुरू झाली आहे। नुकतंच काही दिवसापूर्वी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची बीड जिल्ह्यात सभा झाली। या सभेत सुधामती गुट्टे यांच्या भाषणाची विशेष चर्चा देखील झाली। आपण पक्षासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो आहोत। पक्षाने आपल्याला संधी दिल्यास आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू, तसंच परळी मतदारसंघाचा विकास करायचा हाच उद्देश आपण घेऊन निवडणुकीत उडी घेणार असल्याचं त्या म्हणाल्या। परळीची जनता खोट्या आश्वासनांना आता कंटाळली असून त्यामुळेच आपल्याला हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी येणारी विधानसभा लढवायची आहे असं गुट्टे म्हणाल्या। सुधामती गुट्टे यांचं माहेर आणि सासर हे परळी मतदारसंघामध्येच येतं, त्यामुळे या मतदारसंघात असणाऱ्या भौगोलिक आणि सामाजिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे। सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अनेक उपक्रम देखील आजवर राबवलेले आहेत। तालुका आणि जिल्ह्यात आपली ओळख त्या माध्यमातून निर्माण केली। गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील सुधामती गुट्टे यांचे चांगले संबंध होते। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी परळीचा विकास केला, मात्र त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी वादावादी करत मतदारसंघाचा विकास बाजूला ठेवला असे आरोप त्यांनी केले। गेल्या 15 वर्षापासून सुधामती गुट्टे ह्या राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आले आहेत। 2009, 14 आणि 19 या तिन्ही विधानसभेवेळी पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र राजकारण आणि ऐनवेळी बदललेले मुद्दे पाहता तिकिटानं त्यांना हुलकावणी दिली। यंदाच्या विधानसभेला पक्ष आपल्याला विधानसभेचं तिकीट देईल असा आत्मविश्वास गुट्टे व्यक्त करतात। खरं पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी गेल्या वेळी भाजपचा पराभव या मतदारसंघात केला होता। एक संघ राष्ट्रवादी असताना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील होते। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या पक्षाकडे ते गेले तेव्हापासून त्यांच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः शरद पवार स्वतः या मतदारसंघात लक्ष घालत असल्याचं बोललं जातंय। सध्या धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे या मतदारसंघामध्ये निधी आणून विकास करण्याचं ते काम करतात। मात्र यंदाच्या विधानसभेला परळी मतदारसंघातील राजकारण हे विकासाच्या मुद्द्याभोवती नाही, तर पुन्हा एकदा जातीपातीच्या मुद्द्याभोवती राहील अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। लोकसभेला ज्या पद्धतीने मराठा समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे त्यावेळी एकवटला होता, मात्र परळी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून इथला उमेदवार हा वंजारी समाजाचाच असण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। या मतदारसंघात वंजारी समाजाची लक्षणीय संख्या आहे, त्यासोबतच मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे। वंजारी समाजाव्यतिरिक्त असणारा ओबीसी समाज आणि मुस्लिमांची निर्णायक मतं इथला आमदार ठरवते अशी आकडेवारी सांगते। असं असलं तरी धनंजय मुंडे यांना पराभूत करणं इतकं सोपंही असणार नाही। त्यांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी आणि विकासाचा मुद्दा घेऊन ते या निवडणुकीत ताकदीनं उतरतील अशी शक्यता आहे। त्यामुळे मुंडे विरोधातल्या उमेदवाराला हे आव्हान काहीसं कठीण असणार आहे। सुधामती गुट्टे यांनी एकूणच विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून आपण विरोधी उमेदवाराला पाणी पाजू अशी घोषणा त्यांनी केली आहे। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेमकी कोणाला इथून उमेदवारी दिली जाते हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत राहा न्यूज टापू।